अबंडन्स ऑफ अपॉर्च्युनिटी इंडियाकडे येते. हो. इंडियाकडे आता सगळं जग बघायला लागलंय. मी बघितलंय की जर्मनीमध्ये काय पोझिशन्स आहेत. दे आर लुकिंग ॲट इंडिया. तर आता जर आपण वर्ल्ड क्लास नाही केलं तर पुन्हा चायनाकडे जाणार आहे. करेक्ट करेक्ट बरोबर आहे. तर वर्ल्ड क्लास हे आपल्याला करावंच लागेल. वर्ल्ड क्लास केलंच पाहिजे आणि तुम्ही नाही करणार तुमचा शेजारी करणार आहे. बरोबर आहे. तर वर्ल्ड क्लास फॅसिलिटी तुम्हाला डेव्हलप करावी लागेल, क्वालिटी डेव्हलप करावी लागेल. त्याचे खूप मोठे मोठे कॉन्सेप्ट आहेत. पण बेसिक जर सांगायचं झालं तर आपण एक आयएसओ स्टँडर्ड्स आहे जगात. हो. त्या आयएसओ स्टँडर्ड्सला जरी आपण स्ट्रिक्टली फॉलो केलं, प्रोसेस स्टँडर्डायझेशन, एसओपी, सगळ्या गोष्टी आहेत. त्या जर आपण फॉलो केल्या तर लोकांचा विश्वास तुमच्यावर वाढतो. लोक तुमच्याकडे बघण्याची, सपोज करा की आपल्याला टीयूव्ही नॉट किंवा या सगळ्या जर्मन संस्था या सगळ्यांनी जर तुम्हाला सर्टिफाय केलेलं असेल आणि तुमची प्रोसेसमध्ये जर त्यांना खरंच स्ट्रॉंग दिसली तर मग ते तुम्हाला जरूर घेतात. माझ्या मते एमएससीबी कितीही लहान असो, अगदी 10 कोटी, 5 कोटी, 70 लाख, 40 लाख, 50 लाख, यू हॅव टू बी वर्ल्ड क्लास, यू हॅव टू लुक वर्ल्ड क्लास, करेक्ट करेक्ट and your world class must be visible to all. बरोबर. Then only you will be in a